नमस्कार मित्रांनो, एम-पी-सी सर्कल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पॉलिटीमधील एक महत्त्वाचा घटक बघतोय आणि त्याचं नाव आहे महत्त्वाची कलमे. जर आपण मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये ज्या काही आयोगाने परीक्षा घेतल्या, मग त्या 2019ची राज्यसेवा पूर्व मुख्य असो किंवा त्या ठिकाणी फॉरेस्ट मेन्स असो, कंबाईंड मेन्स असो, कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघा तर तुम्हाला पॉलिटी या घटकामध्ये महत्त्वाचे जे कलम आहेत त्यावर आयोगाने नक्कीच प्रश्न विचारलेले दिसतील. आणि यावेळी जे प्रश्न विचारलेले आहेत तर हे खूप इझी, जसं काय आधी विचारायचे का आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16 आणि आर्टिकल 17, 4 आर्टिकल द्यायचे, समोर त्यांच्या तरतूद द्यायचे आणि विचारायचे की जोड्या लावा. तर आता इतके इझी प्रश्न येत नाहीत. आता आर्टिकल 252 काय, 245 काय, ओके, म्हणजे असे केंद्र राज्य संबंध असे जे काही घटक आहेत की ज्याच्यावर पूर्वी आयोग प्रश्न विचारायचा. ओके, तर आता आयोग काय करतोय, त्याच्या जे काही महत्त्वाचे मुद्दे होते त्यांवर प्रश्न न विचारता आयोग त्याच्या कलमांवर प्रश्न विचारायला लागले. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी आयोगाचा पॅटर्न बदललेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण हे लेक्चर आपल्यासाठी आणत आहोत. तर या लेक्चरमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचे कलम म्हणजे तुम्हाला काही 301 ते 395 या कलमांच्या दरम्यान तुम्हाला फक्त काही हार्डली 30-40 कलम देऊन आपण या ठिकाणी आपलं लेक्चर संपवणार नाही आहोत. तर कुठेतरी तुम्हाला याचा खूप फायदा व्हावा, म्हणजे जेणेकरून तुम्ही राज्यसेवा मुख्यमध्ये सुद्धा ही व्हिडिओ बघून तुम्ही त्या ठिकाणी मार्क्स घेऊ शकतात. तर अशा दृष्टिकोनातून आमचा एक चांगला हेतू आपल्यासाठी आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला खूप फायदा होईल याचा. जे काही इम्पॉर्टंट कलम आहेत ते तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. आता लक्षात घ्या मित्रांनो, जे काही आपलं संविधान आहे हे टोटल 25 भागांमध्ये त्या ठिकाणी डिवाईड केलं आहे. ओके, त्यातला जो पार्ट 1 आहे त्याला म्हणतात संघ व त्याचे क्षेत्र. ठीक आहे, याच्यामध्ये आर्टिकल 1 ते 4 एवढ्या कलमांचा त्या ठिकाणी समाविष्ट आहे. तर आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे आज, तर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी भारत. ठीक आहे, म्हणून भारत आणि त्याचे भारत आणि त्याचे क्षेत्र हे भाग 1 मध्ये येतात. ठीक आहे, 2 नंबर काय महत्त्वाचा आहे, तर 2 नंबर सर्वात महत्त्वाचा आहे त्या भारतात राहणारे सर्व नागरिक. ठीक आहे, आणि 3 नंबरला काय महत्त्वाचं आहे, तर त्या नागरिकांचे हक्क. ओके, तर ह्या सिक्वेन्समध्ये आपण पहिले 3 पार्ट लक्षात ठेवले. सर्वात महत्त्वाचा भारत, त्यानंतर भारतातले नागरिक आणि त्याच्यानंतर त्या नागरिकांचे हक्क. ओके, आता आपण पटकन पार्ट 1 मधले जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत ते बघूया. तर कलम 1 काय म्हणतं, तर कलम 1 मध्ये आहे संघ राज्य, त्याचे नाव आणि त्याचे क्षेत्र. म्हणजे यात काय त्यांनी उल्लेख केलेला आहे की इंडिया म्हणजेच भारत हा एक राज्यांचा संघ आहे. ओके, आता आपण बघितलं की संघराज्य ही जी तरतूद आहे ही आपण कोणाकडून घेतली, तर ही आपण अमेरिकेकडून घेतली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर कुठल्या देशाकडून आपण काय घेतलं आहे याची सुद्धा आपण एक ट्रिक टाकलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही ती व्हिडिओ जर बघितली तर तुम्ही ते सुद्धा कधी विसरणार नाहीत, तुमचे 1 मार्क त्या ठिकाणी कन्फर्म होईल. आता आपण बघू आर्टिकल 2. आता यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. या ठिकाणी आपण बघतोय की हा मॅप आहे इंडियाचा 1947चा. ठीक आहे, त्याच्यामध्ये जो ऑरेंज कलरचा पार्ट दिसतोय तुम्हाला, तर हा त्यावेळी हे जे संस्थान होती सर्व यांनी आपल्या इंडिपेंडंट भारतामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. मात्र हे जे तुम्हाला त्या ठिकाणी राखाडी कलरचे जे काही पार्ट दिसत आहेत, जसं की इकडे सिक्कीमसुद्धा आहे, तर ह्या संस्थानांनी त्या ठिकाणी भारतामध्ये समावेश घेतलेला नव्हता. तर सिक्कीम पार्ट झाला इंडियाचा 1975 मध्ये. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या, सिक्कीम किंवा त्या ठिकाणी हैदराबाद हे भारताचे पार्ट नव्हते, ते यांना भारतात आपण समाविष्ट केलं. हे केलं आपण आर्टिकल 2 नुसार. ठीक आहे, म्हणजेच नवीन राज्य संघराज्यात सामील करून घेणे. पण कोणतं नवीन राज्य की जे भारताचा आधी पार्ट नव्हता. ठीक आहे, पण आर्टिकल 3 काय म्हणतं, तर आर्टिकल 3 असं म्हणतं की जर समजा तुमचा एखादा राज्य आहे आणि त्या राज्यातून तुम्ही जर सेपरेट पार्ट काढतायत आणि त्यातून तुम्ही नवीन राज्याची निर्मिती करतायत, तर ती आर्टिकल 3 प्रमाणे होणार. बरोबर, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता इथे आपलं जे आंध्र स्टेट आहे, ठीक आहे, आजचं आंध्र, तर 2014 साली त्याच्यामध्ये तेलंगणाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश होत होता. या मॅपमध्ये आपण बघू शकतो. तर आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणाची निर्मिती झाली, ही झाली आर्टिकल 3 नुसार. ठीक आहे, म्हणजे समजा उद्या जर विदर्भाची जर फाळणी झाली, म्हणजे विदर्भ जर नवीन राज्य म्हणून अस्तित्वात आलं किंवा UP राज्याची 4 राज्य जर होणार आहेत, ते जर झाले तर ते होणार आर्टिकल 3 नुसार. ओके, तुमचं आता कन्फ्युजन क्लिअर झालं असेल. आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3. 2 मधून काय करायचं आहे, बाहेरून नवीन राज्य भारतात घ्यायचेत आणि त्यांची स्थापना करायची नवीन प्रदेश घेऊन. आणि 3 मध्ये काय करायचं, आर्टिकल 3 मध्ये
तर भारतात जे काही अस्तित्वात ऑलरेडी राज्य आहेत त्यांच्यामधून नवीन राज्यांची निर्मिती करायची आहे. आता समजा एखाद्या राज्याला जर आपलं नाव बदलायचं आहे, ओके, किंवा त्याला त्याची सीमा कमी करायची आहे किंवा सीमा वाढवायची आहे, तर हे जे सर्व काही गोष्टी आहेत या आर्टिकल 3 नुसार चालणार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. आता आपण पटकन पार्ट 2 काय आहे तो बघूया. भाग 2 मध्ये त्या ठिकाणी नागरिकत्व ही याविषयीचे सर्व कलम आहेत. ठीक आहे, तर नागरिकत्वामध्ये 2 इम्पॉर्टंट कलम आहेत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आर्टिकल नंबर 9 आणि आर्टिकल नंबर 11. तर 9 मध्ये काय म्हटलं आहे, स्वच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणारे व्यक्ती भारताचे नागरिक असणार नाहीत. समजा एक व्यक्ती आहे जो की आपल्या समजा ए कंट्रीमध्ये राहतो आणि एक व्यक्ती आहे ती बी कंट्रीमध्ये राहते. आता समजा ए म्हणजे इंडिया आणि बी म्हणजे पाकिस्तान आहे. आता समजा एखादा भारतीय जो उद्या पाकिस्तानमध्ये गेला तर ओके, तर त्याचं भारताचं नागरिकत्व आपोआप संपुष्टात होतं. ओके, जसं की अदनान सामी हा जेव्हा पाकिस्तानातून भारतात आला तर त्यावेळी काय झालं, त्याचं पाकिस्तानचं नागरिकत्व त्या ठिकाणी आपोआप संपुष्टात आलं. ओके, अशा दोन्ही प्रकारच्या वेळीसुद्धा त्याचं अस्तित्व जातं. म्हणजे आपल्या देशाच्या नागरिकाने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं किंवा दुसऱ्या देशाच्या नागरिकाला आपलं नागरिकत्व हवं असेल तर त्याचं आधीचं नागरिकत्व त्या ठिकाणी कॅन्सल होतं. आता आपण बघूया आर्टिकल 11. ठीक आहे, कलम क्रमांक 11. यात काय आहे की नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन संसदेद्वारे कायद्याच्या आधारे केले जाणे. ओके, तर आता याच्यामध्ये काय, जसं की आपण बघितलं की CAB वगैरे यासारखे जे काही बिल्स त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊन आली होती, तर याच्यामध्ये केंद्र सरकारने त्या ठिकाणी फुल फोर्सली हे विधेयक त्या ठिकाणी पारित करण्याचा प्रयत्न केला. फुल फोर्सली यासाठी म्हणतोय कारण की त्यांनी त्या ठिकाणी राज्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा केली नाही. ओके, म्हणजे जर समजा नागरिकत्वाच्या अधिकारामध्ये जर कुठे त्याचे जे काही नियमन आहेत, म्हणजे जसं की नागरिकत्व अधिनियम 1955. ठीक आहे, तर याच्यामध्ये संसदच चेंज करू शकते. ठीक आहे, लक्षात ठेवा, संसदच फक्त नागरिकत्वाच्या बाबतीत तरतूद करू शकते, राज्यांना याबाबत तरतूद करण्याचा अधिकार नाही. आता आपण बघूया पार्ट 3. पार्ट 3 मध्ये काय आहे, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क. ओके, जे काही तुमचे मूलभूत हक्क आहेत तर ते भाग 3 मध्ये दिलेले आहेत. ते आर्टिकल 12 ते 35च्या दरम्यान येतात. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क येतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतलेत, तर मूलभूत हक्क आपण घेतलेत त्या ठिकाणी आपण USA कडून. लक्षात ठेवायचं आहे, USA कडून घेतला आहे. आता आपण बघूया आर्टिकल नंबर 13 काय. आर्टिकल नंबर 13 असं म्हणतं की मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा त्यांना न्यूनत्व करणारे कायदे. म्हणजे समजा की तुमचा एखादा हक्क आहे आणि त्या हक्कावर जबरदस्ती करणारा एखादा कायदा केंद्र किंवा राज्य सरकारने पारित केला. ओके, म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला पटकन समजण्यासाठी. समजा इंटरनेट हा तुमचा आजचा हक्क आहे, तुम्ही पैसे देऊन कंपनीकडून इंटरनेट घेत आहेत. ठीक आहे, मात्र सरकार काय करते की वेगवेगळ्या कारणास्तव त्या इंटरनेटवर सारखी बंदी घालते. तर तुम्ही अशावेळी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी ज्या कायद्याद्वारे इंटरनेटवर बंदी घातलेली आहे तर तुम्ही त्यावर अपील करू शकतात. मग सुप्रीम कोर्ट काय करेल की इंटरनेट मिळणं हा तुमचा हक्क आहे आणि त्यांनी त्यासाठी जो कायदा केला आहे तो काय करेल, आर्टिकल 13 नुसार सुप्रीम कोर्टला आर्टिकल 32 नुसार त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टला तो जो कायदा आहे तो रद्द करण्याचा अधिकार आहे. आणि जर तुम्ही हायकोर्टमध्ये गेला तर हायकोर्टला आर्टिकल 226 नुसार तो कायदा रद्द करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात ठेवा आर्टिकल 13 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, खूप वेळा प्रश्न आलेला आहे. आर्टिकल 13 ज्युडिशियल रिव्ह्यू दाखवतं. ठीक आहे, न्यायिक पुनर्विलोकनाचं जे तत्व आहे ते आर्टिकल 13 मध्ये आहे. आर्टिकल 14 काय सांगतं की कायद्यासमोर समानता. आर्टिकल 15 काय सांगते की धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थळ यावरून भेदभाव करण्यास मनाई. आर्टिकल 16 काय सांगते की संधीची समानता. ओके, म्हणजे नोकरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये संधीची समानता असेल. म्हणजे तुमचं जे काय आपण बघतो की रिझर्वेशन आहे ते आर्टिकल 16 मध्ये आहे. ओके, आर्टिकल 17 काय सांगते की अस्पृश्यता नष्ट करणे. त्यानंतर आर्टिकल 18 सांगते की पदव्यांची समाप्ती करणे. आता यामध्ये लक्षात ठेवा एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे ती, तर आर्टिकल 14 मध्ये एक शब्द आहे तो आहे लॉ. ओके, काय तो शब्द लॉ. तर आता एक वाक्य लक्षात ठेवायचं की लॉ इज ऑलवेज डाऊटफुल. बरोबर, तर त्यातल्या डाऊटची स्पेलिंग आपण बघूया की त्यातली डाऊटची स्पेलिंग आहे DOU आणि T. तर यातला D म्हणजे काय, डिस्क्रिमिनेशन. O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, U म्हणजे अनटचॅबिलिटी आणि T म्हणजे टायटल्स. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे लॉ इज ऑलवेज डाऊटफुल. मग लॉ आर्टिकल 14, त्यानंतर DOUT म्हणजे काय 15, 16, 17, 18. ठीक आहे,
आता याच्यामध्ये बघू आपण पुढे आर्टिकल नंबर 19. यामध्ये तुमचे विविध स्वातंत्र्य दिले आहेत. जसं की इंग्लिशमध्ये आहे प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सेट्रा. तर आपण बघू की आर्टिकल 19मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य भेटतात. तर आर्टिकल 19मध्ये आपल्याला 6 प्रकारचे स्वातंत्र्य भेटतात. ओके, आता आपण ते सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक केली आहे, म्हणजे एक छोटी शॉर्ट स्टोरी आहे, ती पटकन ऐकूया. समजा एक व्यक्ती आहे जो की एखाद्या सर्टन ग्रुपचा काय आहे, तो हेड आहे. मग तो काय करतोय, भाषण करतोय. कोणासमोर भाषण करतोय, त्याची जी काही फॉलोअर्स आहेत किंवा त्याची जी काही कंपनीमधले जे लोक आहेत त्यांच्यासमोर तो भाषण करतोय. ठीक आहे, पहिले काय बघितलं आपण, एक व्यक्ती आहे ती भाषण करते, त्याच्यानंतर ती सभेसमोर भाषण करते आणि सभेत त्यांचं एक डिसिजन होतं की आपल्याला हॉटेल स्थापन करायची. हॉटेल ही काय एक संस्था आहे. ओके, आपल्याला हॉटेल स्थापन करायची. मग हॉटेल स्थापन करण्यासाठी मेन काय लागते, मेन लागते जागा. ओके, मग ती जागा शोधण्यासाठी काय करतात, संपूर्ण भारतभर संचार करतात. मुंबईला हॉटेल चालेल की पुण्याला चालेल, चेन्नईला चालेल, कुठे चालेल याबद्दल ते यासाठी ते मुक्त संचार करतात. त्यानंतर त्यांना कळतं की नाही बाबा, मुंबईला जर आपण हॉटेल जर त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केलं तर आपला त्या ठिकाणी खूप फायदा होऊ शकतो, प्रॉफिटेबल राहू शकतं. मग त्यासाठी काय करतात, ते तिथं वास्तव्य करण्याचा निर्णय घेतात. मग जो मालक आहे, जो पहिला भाषण करत होता, तो तिथे येऊन राहायला लागतो आणि तिथे राहिल्यानंतर तो काय करतो, आपला व्यवसायसुद्धा त्या ठिकाणी स्टार्ट करतो. तर लक्षात ठेवायचं या क्रमामध्ये की एक व्यक्ती आहे, तो भाषण करतो आपल्या सभेसमोर आणि त्यामध्ये ते निर्णय घेतात की आपल्याला त्या ठिकाणी हॉटेल स्थापन करायचे. त्यासाठी ते काय करतात, मुक्त संचार करतात, एक जागा शोधतात, तिथे राहतात आणि त्याच्यानंतर ते आपला व्यवसाय चालू करतात. ओके, आता आपण बघूया आर्टिकल 20 काय आहे. आर्टिकल 20 आहे गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधित संरक्षण. ओके, त्यामध्ये 3 गोष्टी म्हटलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे नो एक्स फॅक्टो लॉ, दुसरे नो डबल जिओपार्डी आणि तिसरे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. तर नो एक्स फॅक्टो लॉ काय आहे की जर समजा तुम्ही एखादी फौजदारी गुन्हा केला. ओके, म्हणजे समजा तुम्ही खून केला, दरोडा घातला, या प्रकारे जर तुम्ही गुन्हा केला तर त्या गुन्ह्यानंतर त्यासाठी नवीन कायद्याद्वारे शिक्षा तुम्हाला लागणार नाही. ओके, म्हणजे समजा जर तुम्ही 31 डिसेंबर 2019 दिवशी तुम्ही जर एखादा गुन्हा केला तर त्याच्या आधी त्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असेल ती शिक्षा तुम्हाला मिळेल. मात्र जर दिवाणी याच्या अंडर जर तुम्ही एखादा गुन्हा केला, ओके, दिवाणी म्हणजे पैशाच्या रिलेटेड जर तुम्ही एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्यासाठी आपण गुन्हा घडल्यानंतर त्याच्यावर नवीन कायदा बनवू शकतो आणि त्या कायद्यानुसार आपण तुम्हाला काय करू शकतो, शिक्षा देऊ शकतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे नो एक्स फॅक्टो लॉ म्हणजे गुन्ह्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फौजदारी गुन्ह्यासाठी कायदा करता येत नाही. नंतर आहे नो डबल जिओपार्डी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला 2 वेळा शिक्षा देता येत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतःविरुद्ध तुम्हाला साक्ष देण्याबद्दल तुम्हाला ते जबरदस्ती करू शकत नाही. ओके, आता पुढे आपण बघूया आर्टिकल 21 काय. सर्वांना माहिती आहे आर्टिकल 21 काय. जे MPSC करत नाहीत, UPSC करत नाहीत त्यांनासुद्धा माहिती आहे आज आर्टिकल 21 काय. तर जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क. ठीक आहे, याच्यामध्ये सर्व हक्क आहेत. त्या ठिकाणी झोपण्याचा हक्क, तुम्हाला जर कोणी बेड्या घालून नेत असेल तर त्याविरुद्धचा हक्क, म्हणजे पोलीस तुम्हाला नेत असेल तर तुम्ही त्यावर आवाज उठवू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला खाजगीपणाचा हक्क, हा खूप महत्त्वाचा हक्क त्या ठिकाणी नवीनच ॲड झालेला आहे. तर अशा प्रकारचे जे हक्क आहेत ते तुमचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्कात येतात. आता एक लक्षात घ्या, एक तुम्हाला पटकन सांगतो की आर्टिकल 19च्या अंतर्गत जे तुम्हाला मुक्त संचाराचे स्वातंत्र्य आहे हे तुम्हाला देशांतर्गत मुक्त संचार आहे. ओके, म्हणजे तुम्ही यामध्ये 19नुसार भारतात कुठेही फिरू शकतात. मात्र जर समजा तुम्हाला विदेशात जायचं तर तुम्हाला ते आर्टिकल 21नुसार तुम्हाला विदेशात संचार करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. ओके, आता आपण बघू आर्टिकल 21A काय. तर प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा आर्टिकल 21A नुसार आपल्याला मिळतो. तर आर्टिकल 21A कुठल्या घटनादुरुस्तीने ॲड झालं आहे तर ते झालं आहे 86वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 86th अमेंडमेंटने ॲड करण्यात आलं आहे. आर्टिकल 22 काय, अटक आणि स्थानबद्धता यांपासून संरक्षण. आता लक्षात घ्या स्थानबद्धता काय असते. तर स्थानबद्धता 2 प्रकारची असते. ठीक आहे, किती प्रकारची असते, 2 प्रकारची. एक असते प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. ओके, आणि दुसरी अशी की तुम्ही गुन्हा घडल्यानंतरची स्थानबद्धता. तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय की समजा तुमच्या एरियामध्ये एक कुख्यात असा गुंड राहतो आणि त्या ठिकाणी एखाद्या राजकीय नेत्याची रॅली आहे. तर तुम्हाला असं वाटते, तुम्ही समजा एखादी पोलीस अधीक्षक आहात किंवा एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये मोठे ऑफिसर आहात, तुम्हाला असं वाटते की या नेत्याला
हा गुंड अपोज करू शकतो किंवा या ठिकाणी जी काही कायदा सुव्यवस्था आहे ती कुठेतरी बिघडू शकते. तर तुम्ही या व्यक्तीला काय करणार, अटक करणार. तर ती तुमची होणार प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. आणि जर समजा एखादा आपण बघू की समजा एखादी व्यक्ती त्याने बलात्काराचा किंवा ॲट्रॉसिटीचा गुन्हा केलेला आहे, तर त्या गुन्ह्याअंतर्गत काय करतात पोलीस, त्याला काय करतात तर 24 तासाच्या आत न्यायालयात नेतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रिमांड मागतात. आपण ऐकले टी व्हीवर की 14 दिवसाची रिमांड दिली. तर ती जी रिमांड असते ती असते गुन्ह्यानंतरची घडलेली स्थानबद्धता. ठीक आहे. तर लक्षात घ्या, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ही मॅक्झिमम 3 महिन्यासाठी असते. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता आपण बघतोय आर्टिकल 23 आणि 24 हे शोषणाविरुद्धचे हक्क आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. 23 आणि 24 शोषणाविरुद्धचे हक्क आहेत. या 23मध्ये काय, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांपासून संरक्षण. तर यासाठीचा कायदा आहे 1956चा. ठीक आहे, 1956चा कायदा आहे. आणि वेठबिगारीसाठी 1976ला त्या ठिकाणी कायदा बनवून आपण त्याचं निर्मूलन केलेलं आहे. बालकामगार निर्मूलन आर्टिकल नंबर 24 लक्षात ठेवायचं आहे. आर्टिकल नंबर 24. आता याच्यामध्ये काय आहे की 14 वर्षाखालील जे बालक आहेत, मग ते मुलं असोत किंवा मुली असोत, यांना कुठल्याही प्रकारच्या कामावर ठेवता येणार नाही. आणि ते जर तुम्ही समजा एखादा बालक 14 ते 18 या वयोगटात आहे तर त्याला तुम्ही इतर कामांमध्ये ठेवू शकतात. मात्र जिथे धोकादायक गोष्टी आहेत जसं की खाणकाम असेल किंवा आपलं म्हणतो की फटाक्याची कंपनी आहे, कारखाना आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही अशा ज्या ठिकाणी धोकादायक प्रक्रिया होतात, धोकादायक उद्योग आहेत, तर त्या ठिकाणी 14 ते 18 वयाच्या बालकांना कामावर ठेवू शकत नाहीत. ओके. आता आपण बघूया आर्टिकल नंबर 25 ते 28 हे धर्माशी रिलेटेड आहेत. ओके, धार्मिक स्वातंत्र्याशी निगडीत हे कलम आहेत. तर 25 कलम काय सांगते की सर्वांना आपापल्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे समजा आता आपण माहिती आहे की आपले जे शीख बांधव असतात तर ते पगडी घालतात, बरोबर. त्यानंतर त्यांच्या हातात तलवार असते, बरोबर. तलवार किंवा त्यांची ती कुकरी म्हणतात आय थिंक त्याला. त्यांचे 5 ककार असतात. म्हणजे त्याला ज्या काही त्यांच्या गोष्टी आहेत धार्मिक गोष्टी, तर ते क वरून चालू होतात आणि अशा 5 आहेत. ओके. तर त्या सर्व घेऊन फिरण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र तेच आपले जे काही लॉ आहेत, ओके, IPCमध्ये असतील किंवा याच्या CRPCमध्ये, या अंतर्गत काय आहे की तुम्ही शस्त्र स्वतःजवळ बाळगू शकत नाहीत. मात्र शीख धर्मियांना काय आहे, त्यांच्या धर्मात म्हटल्यानुसार त्यांना ती काही तलवार आहे किंवा त्यांचा जो चाकू सुरी आहे तर त्यांना ते स्वतःजवळ बाळगण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजेच काय, त्यांना हा अधिकार कुठल्या आर्टिकलनुसार प्राप्त झाला आहे, तो आर्टिकल 25नुसार प्राप्त झाला आहे. ठीक आहे. आता आपण बघूया आर्टिकल 26. आर्टिकल 26 काय सांगते की धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन. ओके, म्हणजे जर काही ते एखादं मंदिर, ट्रस्ट वगैरे स्थापन करत असेल त्याचं व्यवस्थापन ते करू शकतात. त्याच्यानंतर आर्टिकल 27 काय सांगते की धर्म संवर्धनासाठी कर देण्याचे स्वातंत्र्य. ओके, म्हणजे समजा आता आपल्या इकडे जेव्हा आपण गणपती किंवा नवरात्राच्या वेळी वर्गणी मागायला येतात तेव्हा ती तुमचा पूर्ण हक्क आहे, तुम्हाला ते देणे गरजेचं आहे किंवा नाही. ओके. आता यामध्ये जास्त डिटेलमध्ये नाही जायचं, नाही तर तुम्ही बोलणार की सोसायटीवाले करतात वगैरे. ओके, तर तुमचा पर्सनल इश्यू आहे. पण तुम्ही जर समजा एखादी धर्मप्रचारक जर तुमच्या घरी आला आणि त्याने सांगितलं की माझ्या धर्मासाठी तुम्हाला दान द्यावंच लागेल, जबरदस्ती करू लागला, तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्ही दान देणे न देणे हा तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. ओके, तुम्हाला ते द्यायचं आहे तर द्या, नाही द्यायचं आहे तर नका देऊ. तो व्यक्ती तुमच्यावर अजिबात जबरदस्ती करू शकणार नाही. आणि जर त्याने तुमच्यावर जबरदस्ती केली तर तुम्ही पोलिसांकडे जाऊ शकतात आणि तुम्ही स्वतःच्या हक्काची मागणी करू शकतात. ठीक आहे. आर्टिकल 28 काय सांगते की शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य. आता समजा एखाद्या शाळेमध्ये हिंदू प्रार्थना होते आणि एखाद्या मुस्लिम विद्यार्थ्याला वाटलं की त्या कार्यक्रमात त्याला सहभागी व्हायचं नाही, तर याचं सुद्धा त्याला स्वातंत्र्य आहे आर्टिकल नंबर 28 नुसार. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया की आर्टिकल 29 आणि 30 काय, हे 2 जे आर्टिकल आहेत हे अल्पसंख्याकांच्या बाबतीचे आहेत. ओके, तर आपण बघूया 29 काय सांगते की अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. आता यामध्ये त्यांचे भाषिक, त्यानंतर त्यांचे धार्मिक आणि त्यांचे सांस्कृतिक असे 3 प्रकारचे त्या ठिकाणी हक्कांचे, हितांचे संरक्षण होतं. तर एक लक्षात घ्या, 29मध्ये जे भाषिक बहुसंख्या आहेत त्यांनासुद्धा आपल्या भाषेचं रक्षण करण्याचा, संरक्षण करण्याचा अधिकार आहे. मात्र आर्टिकल 30 हे पूर्णपणे, आर्टिकल 30
हे पूर्णपणे अल्पसंख्याकांसाठीच आहे. ओके, म्हणजे यामध्ये जे काही धार्मिक अल्पसंख्याक आहेत किंवा भाषिक अल्पसंख्याक आहेत त्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचे. आर्टिकल 30 हे पूर्णपणे अल्पसंख्याकांसाठी आहे, मात्र आर्टिकल 29 हे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक दोघांसाठी आहे. ठीक आहे. आर्टिकल 31 निरसित झालेलं आहे. आर्टिकल 31A काय आहे तर मालमत्ता अधिग्रहण करण्याबाबत राखून ठेवलेले कायदे, आणि आर्टिकल 31C म्हणजे काय, मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याबाबतचे कायदे राखून ठेवणे. ओके, आर्टिकल 31A काय, मालमत्ता अधिग्रहण करण्याबाबत कायदे राखून ठेवणे. आता आपण बघूया आर्टिकल 32. आर्टिकल 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की हा काय तर हा घटनेचा आत्मा आहे. म्हणजेच काय, मी असं म्हणेल की हे जे कलम आहे 32 हे स्टार्टिंग बटन आहे इंजिनचं. जर हेच बटन जर तुम्ही काढून टाकलं तर इंजिन स्टार्टच होऊ शकणार नाही ना, बरोबर आहे की नाही. कारण की यामध्ये काय होतं, मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी उपाययोजना. जर एवढं तुम्ही आता मूलभूत हक्क केले आणि हे जर तुम्हाला अंमलात आणायचे असेल तर ते आर्टिकल 32 नुसारच अंमलात आणले जातील. बरोबर, जसं आपण आर्टिकल 13च्या वेळी बघितलं, सुप्रीम कोर्ट काय करतं, आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करतं आणि ते आर्टिकल 13 नुसार त्यात ज्या कायद्यांचं त्यात म्हटल्यानुसार जी कायद्याची व्याख्या आहे तर त्यानुसार जे काही अधिनियम किंवा जे काही कायदे सरकार बनवतं आणि जर ते मूलभूत हक्कांच्या अपोजिट असतील तर सुप्रीम कोर्ट आर्टिकल 32 नुसार काय करतं, ते सर्व अधिनियम, कायदे, अध्यादेश बरखास्त करतं. ओके, आता आपण बघूया आर्टिकल 33. आर्टिकल 33 काय की सैन्य दलासाठी अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा संसदेला अधिकार आहे. आता बघा, आर्मीवाले कसे लोक असतात, त्यांना खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि कुठेतरी देशाचं हित हेच त्या ठिकाणी त्यांच्यासाठी सर्वात मोठी प्रायोरिटी असते. मग त्या ठिकाणी त्यांचे बरेच मूलभूत हक्क आपोआप कमी होत असतात. तर त्यामुळे एखादा जवान त्याची मागणी करू शकत नाही की माझं हे मूलभूत हक्क आहे आणि त्याची पूर्तता व्हायलाच पाहिजे. ओके, कुठेतरी देशाचं संरक्षण किंवा देशाची सिक्युरिटी ही खूप महत्त्वाची होऊन जाते. त्यामुळे घटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे. आर्टिकल 34 लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवर मर्यादा. आता ज्यावेळी एखाद्या भागात लष्करी कायदा लागू होतो तर त्यावेळी त्या संपूर्ण भागाचं जे काही नियंत्रण आहे ते लष्कराकडे जातं आणि त्यावेळी फक्त लष्कराचे जे काही कायदे कानून आहेत तेच लागू होतात. ओके, त्यानंतर आपण बघूया आर्टिकल 35 मूलभूत हक्कांसाठी तरतुदी लागू करण्याचा कायदा. ओके, आता आपण बघूया की आर्टिकल 32 होतं, याच्यामध्ये 5 रीड्स आहेत. ओके, म्हणजे आदेश 5 आहेत. आता बघू काय आहेत ते. तर त्यातले काय, बंदी प्रत्यक्षीकरण, त्याला इंग्लिशमध्ये हिबियस कॉर्पस म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे परमादेश म्हणजे मॅन्डॅमस. तिसरं आहे प्रतिषेध म्हणजे प्रोहिबिशन. उत्प्रेक्षण म्हणजे सर्शिओररी आणि अधिकार पृच्छा म्हणजे कोवारंटो. आता आपण हे एका वेगळ्या लेक्चरमध्ये याचं पूर्ण 5चं आपण काय आहे हे नक्की याचं आपण वर्णन करू किंवा आपण याचं लेक्चर बनवूया वेगळं, कारण की खूप मोठी व्हिडिओ होऊन जाईल नाहीतर हे समजावलं लागलं तर. आता आपण पटकन जाऊ आर्टिकल 39A कडे. यामध्ये काय आहे की समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य, म्हणजे जे काही गरीब, कामगार, त्यानंतर शेतकरी किंवा विधवा महिला यांसारखे जे काही दुर्बल घटक असतात त्या यांना न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य मिळावं यासाठी घटनेमध्ये 39A ही नवीन कलम त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे. आर्टिकल 40 गांधींचं जे स्वप्न होतं की गावाकडे चला, खेड्याकडे चला, मात्र या खेड्यांना तुम्ही समृद्ध कसं बनवाल, तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना करून गावांना विशेष अधिकार देण्यात यावे. म्हणजे आर्थिक अधिकार असतील किंवा प्रशासकीय अधिकार असतील तर असे अधिकार देऊन गावामध्ये लोकशाहीची जी भावना आहे ती जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्थापना करणे. आर्टिकल 40. ओके, त्यानंतर 41 काय, कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क, म्हणजे बेरोजगारांना काम मिळावं, त्यानंतर जे काही अशिक्षित आहेत त्यांना शिक्षण मिळावं, किंवा जे काही अडकलेले आपण म्हणू शकतो की विविध परिस्थितीमध्ये अडकलेले लोक आहेत, म्हणजे जसं की समजा वृद्ध लोक आहेत तर त्यांना कुठेतरी त्यांचे वृद्धकाळ जो आहे त्यांचा तो कुठेतरी चांगल्या वातावरणात जावा, त्यांना त्यांच्या ज्या काही आरोग्याच्या सोयीसुविधा त्या मिळाव्यात. तर यासाठी आर्टिकल 41 नुसार DPSP मध्ये भाग 4 मध्ये राज्य त्यासाठी कायदे करू शकते. आता एक सांगतो भाग 4 मध्ये नक्की काय आहे. तर भाग 4 मध्ये जसं आपण बघितलं की 3 पर्यंत मूलभूत हक्क होते व्यक्तीचे, मात्र 4 मध्ये काय सांगितलं आहे की त्या व्यक्तींचं कुठेतरी भलं व्हावं तर यासाठी राज्याने त्यांच्यासाठी काय करावं. ओके, आता हे ठीक आहे, व्यक्तींचे हक्क आहेत त्यासाठी राज्याने काय करावं, तर राज्यांसाठी हे काय झाले, एक प्रकारची मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणजे राज्यांनी कोणत्या प्रकारे कायदे बनवावेत
किंवा त्या कायदे करताना कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवावा, तर हे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे म्हणजे भाग 4 मध्ये सांगितलेले आहेत. तर त्यातले हे महत्त्वाचे कलम आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया आर्टिकल 42 कामाच्या ठिकाणी न्यायाचे आणि मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य. आता लक्षात घ्या, कामाच्या ठिकाणी न्यायाचे वातावरण असलं पाहिजे. त्यानंतर प्रसूतीविषयक सहाय्य म्हणजे काय, आपण ज्याप्रमाणे ऐकलं मागे की लेडीज ज्या असतात तर त्यांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये 26 वीक्सची त्यांना सुट्टी भेटते. ओके. तर ही काय आर्टिकल 42 नुसार त्यांना मिळतं. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आर्टिकल 43 काय, प्रत्येक कामगाराला त्याच्या किमान उपजीविकेचे वेतन मिळावे. म्हणजे कमीत कमी किती वेतन मिळावं, तर असं वेतन मिळावं की किमान त्याची उपजीविका तरी त्यावर भागली पाहिजे. तर ते कशामध्ये, आर्टिकल 43 मध्ये. ओके. आता बघू आपण आर्टिकल 44 समान नागरी कायदा. खूप इम्पॉर्टंट कलम आहे, यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचं आपल्याला. आर्टिकल 45 काय सांगतं की 6 वर्षाखालील बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभालीची आणि शिक्षणाची तरतूद. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आर्टिकल 21A शी रिलेटेड आहे. ओके. 45 6 वर्षाखालील बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभालीची आणि शिक्षणाची तरतूद कोण करेल, तर राज्य करेल. ओके, राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यानंतर पुढचं आहे 46 SC ST OBC यांना शैक्षणिक आणि हितांचं आर्थिक हितांचं यांचं त्यासाठी चालना द्यावी. हे कोणाचं कर्तव्य आहे, सुद्धा राज्य शासनाचं कर्तव्य. ठीक आहे. त्यानंतर 47 मध्ये काय की पोषणाचा उच्च स्तर राखून जीवनमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की दारूबंदी वगैरे सारखे जे काही कायदे होतात तर ते आर्टिकल 47ला अनुसरून ते कायदे केले जातात. आपण पुढचं बघूया आता आर्टिकल 48 कृषी आणि शेत आणि पशुपालन यांचे संघटन. ठीक आहे, लक्षात ठेवा. आर्टिकल 48 मध्ये काय येतं, कृषी येतं. 49 मध्ये काय, ऐतिहासिक वारसांचे जतन. 50 मध्ये काय, कार्यकारी विभागापासून न्यायव्यवस्था विभक्त करणे. म्हणजेच काय, तर आपलं जे काही कार्यकारी मंडळ आहे तर ते न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत नाही आणि न्यायव्यवस्था आहे ती कार्यकारी मंडळावर सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन हस्तक्षेप करत नाही. मात्र हे दोघं काय करतात, एकमेकावर आपला चेक ठेवतात. म्हणजे जर समजा न्यायव्यवस्था कुठेतरी काहीतरी चुकत असेल तर त्यावेळी त्याच्यामध्ये कायदे दुरुस्त्या बनवून कार्यकारी मंडळ काय करतं, नवीन घटनादुरुस्ती करून नवीन सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न करतं. मात्र त्याचवेळी जर समजा त्यांनी केलेला जो कायदा आहे हा घटनात्मक आहे की नाही याचा अर्थ लावण्याचं काम कोण करतं, तर ते सुप्रीम कोर्ट करतं. ओके. तर अशा प्रकारे ते एकमेकावर चेक बॅलन्स ठेवत असतात. पुढचा आहे आर्टिकल नंबर 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांना चालना देणे. ओके. म्हणजे समजा आता जसं की चालू आहे इंडिया चायना किंवा इंडिया पाकिस्तान, तर अशा प्रकारचं नेहमी वादावादीचा त्या ठिकाणी माहोल नसला पाहिजे. एक आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राहावी यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, हे राज्यांचं कर्तव्य आहे. त्यानंतर आर्टिकल 51A यामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत, याचं आपण सेपरेट लेक्चर बघूया. यामध्ये टोटल आता 11 कलम आहेत. ओके, आधी 10 होते, ते 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आले. मात्र 11व्या जे त्यामध्ये तरतूद आहे ती 86व्या घटनादुरुस्तीने आपण ॲड केली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 1 ते 51 कलमपर्यंत बघितले आहे. आता आपण याच्यावर जे काही प्रश्न आहेत ते आता आपण बघूया. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे तो भागचा. तर मूलभूत अधिकार म्हणजेच काय, मूलभूत हक्क. मी तुम्हाला काय मगाशी बोललो की सर्वात आधी काय महत्त्वाचं आहे, इंडिया. त्यानंतर 2 नंबरमध्ये काय येतं, त्याचे नागरिक, आणि 3 नंबरमध्ये नागरिकांचे हक्क. म्हणजे मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये. ओके, म्हणजे अला 3. तर त्या ठिकाणी तुमचा ऑप्शन नंबर 4 हे आन्सर झाले. ओके. त्यानंतर आपण पुढचं बघूया, कायद्यासमोर समानता. तुम्हाला मी सांगितलं की लॉ इज ऑलवेज डाऊटफुल. तर लॉ कशात होता, आर्टिकल 14 मध्ये होता. ठीक आहे, म्हणजे काय आहे की ए साठी तुमचं 2 लागते जोडी, तर ए साठी 2. याच्याच बघा, एकच तुम्हाला माहिती तरी सुद्धा तुमच्या या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह होत आहेत. तर बाकी आपण पटकन बघू. धार्मिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी 25 होतं. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आर्टिकल 21 आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आर्टिकल 28. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते. ठीक आहे, काय म्हटलं एकदा वाचूया पुन्हा. खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते. तर अर्थातच मित्रांनो, आपण बघितलं की आर्टिकल 32 जर असेल तरच त्या ठिकाणी
मूलभूत हक्कांची अंमलबजावणी होईल, नाहीतर ती नाही होणार. ओके, पुढचं बघूया आपण. भारताच्या राज्यघटनेच्या टिंबटिंब भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूद करण्यात आल्या आहेत. मूलभूत हक्क मी तुम्हाला बोललो, मूलभूत हक्क काय, तिसरा पार्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर काय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश टिंबटिंबकडून नियुक्त केले जातात. तर तुम्हाला याचं आन्सर तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, पुढचं बघू आपण. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 कशाशी संबंधित आहे. मी तुम्हाला बोललो की 40 कशाशी रिलेटेड आहे, तर गांधींचं स्वप्न होतं 40मध्ये, म्हणजेच काय, पंचायत राज, ग्रामपंचायतीची स्थापना. ओके, त्यानंतर आपण पुढचं बघूया. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण बघितलं आर्टिकल 21A, 86वी घटना दुरुस्तीबद्दल आपण बोललो होतो. तर आर्टिकल 21A भारतीय संविधानाच्या, ओके, हा प्रश्न हाफ आहे. पुढचा प्रश्न आहे गोहत्या प्रतिबंध. तर मित्रांनो, आपण कृषी आणि शेती याच्याबद्दल एक बघितलं होतं. त्यानंतर समान नागरी कायदा. समान नागरी कायद्याचं सांगतो तुम्हाला. समान नागरी ना, म्हणजे सगळे नागरिक कसे आहेत, समान आहेत, म्हणजे हे 4 आणि हे 4 दोघं काय आहेत, समान आहेत. ठीक आहे, त्यानंतर आहे राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण आणि ग्रामपंचायतींची स्थापना. बघा, ग्रामपंचायती स्थापना रिपीटेड झालं, जे की 40 झालं. डीला 2. ओके, म्हणजे आता आपलं ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर आपण बघितलं की राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण, जे की आर्टिकल 49 आहे. ओके, म्हणजे कला 4. आता आपला आन्सर नंबर 1 आहे. आता बघू ग्रामपंचायतीची स्थापना 40, गोहत्या प्रतिबंध 48, समान नागरी कायदा 44 आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण करणे 49. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपलं हे लेक्चर आज आपण इथे संपवतो आहे. नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये अनेक ट्रिक्स घेऊन आपण येणार आहोत आणि त्या तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडतील त्या. आणि त्यामध्ये आपण इथे 1 ते 51 संपूर्ण आर्टिकल्स घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. मात्र 52 पासून ते 395 पर्यंत सर्व आर्टिकल्स इम्पॉर्टंट नाही आहेत. त्यामध्ये आपण बरेच स्किप केलेले आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्ससुद्धा आहेत. तर ते लेक्चर खूप जास्त मजेशीर होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. तर मित्रांनो, आपण ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा, जे तुम्हाला एक आन्सर विचारला आहे. धन्यवाद मित्रांनो.